Hello students, in 4.1 we learnt about history of novel, and in this video we are going to know more about what is novel or what is novella and its important elements. Before that, we know novella, it is a इटालियन वर्ड, हा एक इटालियन शब्द आहे आणि त्याचा मीनिंग काय आहे, न्यू. याचे दोन टाईप्स इथं सांगितलेले आहेत, नॉवेल, आणि दोन्ही जे टाईप्स सांगितलेले आहेत त्या दोन्हींचा उच्चार सारखाच आहे, नॉवेल. पहिला जो प्रकार आहे त्यात जो नॉवेल आहे त्याचं स्पेलिंग थोडंसं वेगळं आहे, दोन्हीचं स्पेलिंग वेगळं आहे पण उच्चार अगदी सेम आहे, NOVELLE. ठीक आहे, उच्चार तोच आहे, नॉवेल. आणि दुसरा जो प्रकार आहे नॉवेल और नोवेल. ठीक आहे, मागे आपण याची फर्स्ट व्हिडिओमध्ये डेफिनेशन पाहिली होती. काय आहे, अ लॉंग नरेटिव्ह प्रोज फिक्शन, एक दीर्घ काल्पनिक कथा. ठीक आहे, आणि जो पहिला प्रकार आहे नॉवेल, याची काही इथं फीचर्स, काही वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत किंवा डेफिनेशन याची काय सांगता येईल. अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. ठीक आहे, ही सुद्धा एक प्रोज फिक्शन आहे, एक गद्य काल्पनिक कथा याच्यामध्ये असते, आणि लेंथच्या दृष्टीने जी कथा आहे ती फुल लेंथ नॉवेलपेक्षा कशी आहे, थोडीशी शॉर्ट, लहान, अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीजपेक्षा थोडीशी मोठी, म्हणजे दोघांच्या मध्ये कुठेतरी ही कथा त्याची लेंथ असते. त्यानंतर वेल स्ट्रक्चर येट शॉर्ट नरेटिव्ह. ठीक आहे, जे स्ट्रक्चरल असते किंवा काही एलिमेंट्सचा आधार घेऊन तिथं स्ट्रक्चर केलेली असते, तरीही ही कथा कशी असते, शॉर्ट नरेटिव्ह, कथनात्मक असते. देन ऑफन सटारिक ऑर रिअलिस्टिक. ठीक आहे, यामध्ये जी कथा असते ती कशी असते, सटारिक किंवा रिअलिस्टिक. सटारिक एक प्रकारची टीका किंवा एखाद्या घटनेवर तिथं भाष्य केलेलं असतं, किंवा रिअलिस्टिक काही वास्तववादी घटनांचा सुद्धा तिथं उल्लेख असतो किंवा तशा घटनांचं वर्णन केलेलं असतं. नेक्स्ट फीचर आहे वन इन्सिडंट ऑर इश्यू. ठीक, कथा लहान असते, शॉर्ट असते, त्यामुळे इन्सिडंट प्रसंगसुद्धा कसा असतो, एकच असतो. देन वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स, जे मेन कॅरेक्टर्स दाखवलेले असतात ते एक किंवा दोन असतात. त्यानंतर नॉवेल जो आपण पहिला प्रकार पाहतो आहोत त्याचे काही एक्झाम्पल्स इथं सांगितलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे द हर्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. ठीक आहे, या नॉवेलचा आपण पुन्हा संदर्भ घेणार आहोत ज्यावेळेस आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेल पुढे पाहणार आहोत त्यावेळेस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. देन बिली बर्ड बाय हर्मन मेलविल. ठीक आहे, बिली बर्ड ही एक नॉवेल आहे, यामध्ये एक मिलिटरी कॅरेक्टर दाखवलेलं आहे बिली बर्ड नावाचं. त्यानंतर डेथ इन व्हिनिस बाय थॉमस मन. देन सीज द डे बाय सोल बिलो. अँड लास्ट एक्झाम्पल आहे पर्ल बाय जॉन स्टेनबेक. ठीक आहे, ही काही एक्झाम्पल्स आहेत या शॉर्ट नॉवेलचे. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेल. नॉवेल किंवा नॉवेला दोन्हींचे एलिमेंट सेम आहेत. देर आर 6 एलिमेंट्स एसेन्शियल ऑफ नॉवेल और नोवेल. ठीक आहे, 6 असे महत्त्वाचे काही एलिमेंट्स, घटक, फॅक्टर्स इथं सांगितलेले आहेत, जे की कसे असतात, मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय ॲन ऑथर. ठीक आहे, जेव्हा लेखक कथेवरती काम करत असतो किंवा कथा तयार करत असतो त्यावेळेस या सर्व 6 घटकांचा संदर्भ किंवा संबंध एकमेकांशी दाखवलेला असतो किंवा त्या पद्धतीने कथा एखादी लिहिली जाते. ठीक आहे, जो फर्स्ट एलिमेंट आहे सर्वात महत्त्वाचा तो आहे थीम. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. ठीक आहे, एक सेंट्रल आयडिया असते स्टोरीची, जी आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो की नेमकी ही कथा कशावरती आधारित आहे किंवा कथेचा विषय काय आहे किंवा सेंट्रल आयडिया काय आहे, त्यालाच काय म्हटले, थीम. मग ती थीम
एक्झॅक्टली काय असते, इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ. ठीक आहे, एखादं मानसशास्त्रीय विधान किंवा सत्य असतं. देन विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स. ज्या घटना, द सिरीज ऑफ इव्हेंट्स म्हणजे जो घटनांचा क्रम तिथं दाखवलेला असतो किंवा ज्या प्रकारे घटनांचं नरेशन तिथं केलेलं असतं, त्या प्रत्येक घटनांमधून ही थीम दाखवलेली असते किंवा नेहमी आपल्याला लक्षात येते. देन कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग, आणि त्या थीमशी निगडीत तिथं सेटिंग केलेली असते आणि त्याप्रमाणेच त्या कथेचे कॅरेक्टर, कथेतील कॅरेक्टर पात्र तिथं ॲक्ट करत असतात, वागत असतात. ठीक आहे, तर याबद्दल थीम याच्याशी रिलेटेड किंवा एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर पहिला आपण एक्झाम्पल घेऊयात, द हर्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. ठीक आहे, हे एक्झाम्पल पाहत असताना जे रायटर आहेत जोसेफ कॉन्रॅड यांना सी जर्नी किंवा होयाज, समुद्री सफरीची खूप आवड होती आणि असाच एक अनुभव किंवा एक समुद्री सफर त्यांनी या कथेमध्ये सांगितलेली आहे. आणि कोणती जर्नी सांगितलेली आहे, अ जर्नी ऑफ काँगो. काँगो ही एक आफ्रिकन कंट्री आहे आणि हाच अनुभव या कथेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे बाय अ मेन कॅरेक्टर मॉर्लो. मॉर्लो नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि तो कॅरेक्टर ही कथा कथन करतो किंवा या कथेमध्ये ते मेन कॅरेक्टर दाखवलेलं आहे. आणि ही एक ऑटोबायोग्राफिकल नोवेल आहे, कारण लेखकाने स्वतःचा एक अनुभव इथं त्या अनुभवाचं वर्णन केलेलं आहे. ठीक, या नॉवेलची जर थीम सांगायची म्हटलं तर या नॉवेलमध्ये काही ब्रिटिश कॅरेक्टर आहेत आणि काही आफ्रिकन कॅरेक्टरसुद्धा आहेत. ठीक आहे, आणि या कथेची सुरुवातच कुठे होते, फ्रॉम द इंग्लंड, फ्रॉम द थेम्स रिव्हर. त्यामुळे काही ब्रिटिश कॅरेक्टर दाखवलेले आहेत किंवा काँगो या देशामध्ये ब्रिटिशांचा एक व्यापार असतो. ते हत्तींच्या दातांचा ते व्यापार करत असतात इन द काँगो कंट्री. त्यामुळेच एक मेन थीम जर सांगायची म्हटलं तर ती सांगता येईल कॉन्फ्लिक्ट बिटवीन नेटिव्ह अँड ब्रिटिशर्स. एक प्रकारचा संघर्ष दाखवलेला आहे. जे नेटिव्ह आहेत, नेटिव्ह म्हणजे मूळ लोक काँगो या देशाचे, जे की आफ्रिकन आहेत, आणि ब्रिटिशर्स या दोघांमधील संघर्ष यामध्ये दाखवलेला आहे. किंवा ब्रिटिश म्हटलं की आपल्याला एक शब्द आपोआप डोळ्यासमोर येतो किंवा लक्षात येतो, तो म्हणजे आहे वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद. ही सुद्धा एक या नॉवेलची मेन थीम असेल, इम्पेरियलिझम अँड कोलोनिझम. साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद, एक प्रकारचा व्यापार तिथं ब्रिटिश करतात एका ठिकाणी किंवा त्यांचं साम्राज्य स्थापन करण्याचं काम करतात. आणखी एक थीम सांगता येईल एक्सप्लॉयटेशन, शोषण, ते अत्याचार करणे किंवा शोषण करणे. हे ब्रिटिश ज्या ठिकाणी साम्राज्य करायला जातात, व्यापार करायला जातात, तेथील नेटिव्ह मूळ लोकांचं ते एक प्रकारे शोषण करतात. किंवा रॅशियल डिस्क्रिमिनेशन, एक वंशावरून किंवा रॅशियल म्हणजे वांशिक भेदभाव, ही सुद्धा या द हर्ट ऑफ डार्कनेसची मेन थीम सांगते. म्हणजे अशा प्रकारे शॉर्टमध्ये थीम असतात. नेक्स्ट एलिमेंट आहे प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. ते कथेमध्ये ज्या घटना दाखवलेल्या असतात त्या घटनांचा योग्य आणि ओघवता क्रम म्हणजे काय असणार आहे, प्लॉट. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल और एक्सटर्नल. ठीक आहे, आणि जो प्लॉट आहे किंवा घटना कशामुळे घडतात, कशामुळे तयार होतात, कॉन्फ्लिक्टमुळे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. मग तो संघर्ष कशा प्रकारचा असेल, आयदर इंटरनल म्हणजेच काय, इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. त्या मेन कॅरेक्टरच्या मनातील जो संघर्ष असतो किंवा त्याच्या मनात, त्याच्या विचारामध्ये जो संघर्ष असतो त्याला काय म्हटलेलं आहे, इंटरनल कॉन्फ्लिक्ट. और
दुसरा कॉन्फ्लिक्ट कोणता, एक्सटर्नल, विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज. ठीक आहे, कथेतील जे अदर कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यासोबतचा संघर्ष किंवा एंटिटीज म्हणजे फोर्स, एखादी शक्ती, मग ती नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक. प्लॉट मे बी सिम्पल, वन प्लॉट और कॉम्प्लेक्स, कन्सिस्टिंग द इंटरविविंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. ठीक आहे, प्लॉट हा कसा असतो, सिम्पल. जर एक प्लॉट असेल तर तिथं कॉम्प्लेक्स होणार नाही किंवा गुंतागुंत असणार नाही. बट तर तिथे मेनी सब प्लॉट्स म्हटले, जर खूप प्लॉट्स असतील तर तो प्लॉट कसा असतो, कॉम्प्लेक्स. ठीक आहे, त्यानंतरचं एलिमेंट आहे कॅरेक्टर. Characterization is related to the plot as the course of events take place because of the certain behavior of the characters. ठीक आहे, एखाद्या कॅरेक्टरचं कॅरेक्टरायझेशन म्हणजे तो कसा वागतो, कसा ॲक्ट करतो किंवा त्याच्या ॲक्शन कोणत्या असतील हे कशावरून ठरवलं जातं, प्लॉट. ठीक आहे, म्हणजे बिकॉज द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स किंवा त्या कॅरेक्टरच्या वागण्यावरून किंवा कॉन्फ्लिक्टवरून किंवा घटनांवरून काय ठरतो प्लॉट. देन डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप. ठीक आहे, मग एखाद्या कॅरेक्टरचं, एखाद्या पात्राचं डिपिक्शन म्हणजे वर्णन हे कशा प्रकारचं असू शकतं, फ्रॉम अ थंबनेल म्हणजे अगदी शॉर्ट, थोडक्यात वर्णन त्याचं केलेलं असू शकतं किंवा ते डीप असू शकतं, खूप डीप. म्हणजे जर समजा मेन कॅरेक्टर असेल तर त्याचं खूप डीपमध्ये वर्णन त्या कथेमध्ये सांगितलेलं असतं, दाखवलेलं असतं. देन आणखीन कशा प्रकारे ते वर्णन असू शकतं एखाद्या कॅरेक्टरचं, वर्डी, हायली डिटेल्ड, ते थोडक्यात शाब्दिक किंवा खूप डिटेल, व्हर्बल स्केच असू शकतं. स्केच म्हणजे इथं त्या कॅरेक्टरचं वर्णन. The important character may have been described in its every aspect by the writer. ठीक, एखाद्या कथेतील जे मेन कॅरेक्टर असतं, मुख्य पात्र, ते लेखक त्याच्या प्रत्येक कथेच्या घटकांमध्ये किंवा इव्हेंट्समध्ये त्याचं वर्णन केलेलं असतं किंवा तो करतो. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. आणि मेन कॅरेक्टरच्या तुलनेत जे अदर कॅरेक्टर्स असतात त्यांना जास्त महत्त्व दिलं जात नाही. The reader follows the action of main character throughout the novel. आणि जे वाचक आहेत, जे कथा वाचतात, ते त्या मेन कॅरेक्टरच्या मार्फत किंवा मेन कॅरेक्टरच्या थ्रू त्या नॉवेलमधून जात असतात किंवा मग ते त्या मेन कॅरेक्टरच्या ॲक्शन काय असतील किंवा तो आता पुढे काय करेल, मेन कॅरेक्टर कोण असेल, तो किंवा ती, म्हणजे ती काय करणार. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. आणि या मेन कॅरेक्टरलाच काय म्हटलं जातं, प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर. इन शॉर्ट पण काय म्हणतो त्याला, हिरो ऑफ द स्टोरी और हिरो ऑफ द नॉवेल. देन प्रोटॅगॉनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर ॲन एंटिटी. ठीक, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, आत्ताच सांगितलं, एक संघर्ष जो एखाद्या दुसऱ्या कॅरेक्टरबरोबर दाखवलेला असतो किंवा एखाद्या एंटिटी बरोबर. एंटिटी फोर्स, एखादी शक्ती, नैसर्गिक किंवा अनैसर्गिक. म्हणजे त्या कथेमध्ये जे मेन कॅरेक्टर आहे त्याचं वारंवार संघर्ष दाखवलेला असतो. कोणाबरोबर, एखाद्या कॅरेक्टरबरोबर किंवा एखाद्या फोर्सबरोबर किंवा एंटिटी बरोबर. किंवा मग तो कॉन्फ्लिक्ट, तो संघर्ष कसा असू शकतो, इंटरनल. ठीक आहे, त्या मेन कॅरेक्टरच्या मनातील जो संघर्ष असेल त्याला काय म्हटलं आहे, इंटरनल कॉन्फ्लिक्ट. किंवा तो संघर्ष कसा असू शकतो, एक्सटर्नल, विच इज नोन ॲज अँटागॉनिस्ट. आणि जे अपोजिट कॅरेक्टर दाखवलेलं असतं किंवा जी एंटिटी तिथं दाखवलेली असते की ज्याबरोबर तो हिरो, तो प्रोटॅगॉनिस्ट काय करत असतो, संघर्ष करत असतो, त्या कॅरेक्टरला काय म्हटलेलं आहे, अँटागॉनिस्ट, म्हणजे विलेनियस कॅरेक्टर. ठीक आहे, त्यानंतरचा घटक आहे, एलिमेंट आहे सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. ठीक आहे, सेटिंग म्हणजे कोणकोणत्या ठीक आहे ती घटना कोठे घडते किंवा घटनेमध्ये
जे कॅरेक्टर दाखवले ते कशा प्रकारे वागतात, ठीक आहे, त्यांची भाषा कोणत्या प्रकारची आहे किंवा ती कथा कोणत्या काळातील आहे वगैरे, या सगळ्या घटकांना काय म्हटलेलं आहे, सेटिंग. देर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. सेटिंगमध्ये बरेच घटक आहेत. त्यामध्ये आहे प्लेस, ठिकाण, पिरियड, ती घटना कोणत्या काळात घडते, टाईम, वेळ, क्लायमेट और वेदर, ठीक आहे, वातावरण किंवा हवामान, अँड लाईफस्टाईल, ठीक आहे, त्या पात्रांची लाईफस्टाईल तिथं त्या सेटिंगमध्ये दाखवलेले असते. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. या सेटिंगमुळे किंवा सेटिंगचा मुख्य परिणाम कोणावरती होतो, प्लॉट आणि कॅरेक्टर. आता जे आपण एक्झाम्पल पाहिलं, द हार्ट ऑफ डार्कनेस, यामध्ये सेटिंग जर सांगायची म्हटलं तर जी मुख्य कथा आहे किंवा कथेचा जास्त भाग हा कोणत्या देशात दाखवलेला आहे, आफ्रिकन कंट्री. त्यामुळे प्लेस किंवा पिरियड किंवा क्लायमेट, वेदर हे कुठलं असेल, त्या आफ्रिकन कंट्रीचं, कॉंगोचं, ठीक आहे. आणि मग जे पात्र आहेत, ठीक, मेन पात्र त्याच्यामध्ये कोणतं दाखवलेलं आहे, मॉर्लो, जे की ब्रिटिश कॅरेक्टर आहे. त्याचं राहणीमान किंवा त्याची लाईफस्टाईल थोडीशी वेगळी असेल, पण बाकीचे कॅरेक्टर आहेत जे की कॉंगो या देशातील आहेत, त्यांचं राहणीमान, त्यांची लाईफस्टाईल, त्यांची बोलण्याची भाषा ही कुठली दाखवण्यात आलेली असेल, आफ्रिकन. या अशा प्रकारे तिथं सेटिंग दाखवलेली असते. नेक्स्ट एलिमेंट आहे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट, संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. आपण याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. दोन विरुद्ध कॅरेक्टरमध्ये, दोन विरुद्ध बलांमध्ये असलेला लढा, संघर्ष, त्याला काय म्हटलेलं आहे, कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. हे कॉन्फ्लिक्टमुळेच आपल्याला काय होते, एक उत्सुकता निर्माण होते किंवा एक आवड निर्माण होते की आता या कथेमध्ये पुढे काय घडणार आहे. जर कथा प्लॉट जर एकदम सिम्पल असेल, प्लेन असेल, तर आपल्याला ती कथा वाचावीशी वाटणार नाही. पण त्यात जर कॉन्फ्लिक्ट असेल, ठीक आहे, प्रोटॅगोनिस्ट आणि अँटोगोनिस्ट, हिरो आणि विलन, याच्यामध्ये जर एक प्रकारचा संघर्ष तिथं दाखवलेला असेल, तर आपल्याला एक उत्सुकता असते किंवा आता या संघर्षातून हे कॅरेक्टर कसं बाहेर पडणार किंवा ते काय करेल, या प्रकारची एक उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे कॉन्फ्लिक्ट हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे एखाद्या कथेमध्ये, एखाद्या नॉवेलमध्ये. देन किंवा कॉन्फ्लिक्ट, या एक्झाम्पलमध्ये जर कॉन्फ्लिक्ट बघायचा असेल, द हार्ट ऑफ डार्कनेस, ठीक आहे, यामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट दाखवलेला आहे. कोणामध्ये दाखवलेला आहे, ब्रिटिशर्स अँड द आफ्रिकन पीपल, द आफ्रिकन नेटिव्स, त्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट दाखवलेला आहे. आणि तो कॉन्फ्लिक्ट कशावरून आहे किंवा त्याच्यामध्ये मेन मुद्दा काय असेल, रॅशियल डिस्क्रिमिनेशन, ठीक आहे, वंशावरून किंवा रंगावरून तिथं कॉन्फ्लिक्ट दाखवलेला आहे. किंवा व्हायलन्स, ठीक आहे, ते ब्रिटिशर्स त्या आफ्रिकन लोकांवरती, नेटिव्जवरती काय करतात, अन्याय करतात. तिथं व्यापार करायला आलेले असतात, पण तरीसुद्धा त्या मूळ लोकांवरती, आफ्रिकन लोकांवरती ते काय करतात, अन्याय करतात किंवा त्यांना तुच्छ लेखतात, ठीक आहे. किंवा इथं त्या कथेमध्ये दोन शब्द वापरलेले आहेत, सॅवेजेस अँड ब्रूट्स, इन शॉर्ट जंगली प्राणी. हा शब्द कोणाला उद्देशून वापरलेला आहे, त्यांनी त्या नेटिव्ह पीपल, आफ्रिकन लोकांबद्दल हा शब्द ते नेहमी वापरतात, कारण ते स्वतःला थोडंसं वेगळं समजतात, ब्रिटिशर्स, ठीक. म्हणजे या अशा प्रकारचा कॉन्फ्लिक्ट या द हार्ट ऑफ डार्कनेसमध्ये दाखवलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर लास्ट एलिमेंट आहे लँग्वेज ऑर स्टाईल, ठीक आहे, भाषा किंवा स्टाईल, कोणती टेक्निक किंवा शैली तिथं वापरलेली आहे. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर नरेशन ऑफ कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल, ठीक. लेखक ऑथरकडून एखादी कथा सांगण्यासाठी, एखादी कथेचं वर्णन करण्यासाठी कोणत्या प्रकारची भाषा किंवा कोणती टेक्निक वापरली जाते, त्या किंवा कथन करण्याची पद्धती, याला काय म्हटलेलं आहे, स्टाईल.
An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. लेखकाला, एखाद्या ऑथरला जे काही मांडायचं आहे, जे काही सांगायचं आहे, त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स वापरू शकतो, टेक्निक्स वापरू शकतो. मग त्यामध्ये काय आहे, ही कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅबलरी, एकदम उच्च दर्जाची किंवा चांगल्या दर्जाची व्होकॅबलरी, शब्द संपत्ती त्यामध्ये तो वापरू शकतो. किंवा हाय फ्रेजेस, खूप चांगल्या प्रकारच्या उच्च प्रतीच्या फ्रेजेस तिथे तो वापरू शकतो. ऑर ही मे बी लॅकोनिक म्हणजे ते कमी शब्द पण जास्त अर्थपूर्ण मांडणी, अशा प्रकारची पण टेक्निक तो वापरू शकतो. अँड वूड राईट ओनली टू द पॉईंट, किंवा फक्त पॉईंट टू पॉईंट नरेशन तिथं तो मांडू शकतो. ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट, किंवा त्याला पाहिजे तशी टेक्निक, स्टाईल तो त्याचा हेतू साध्य करण्यासाठी, कथन करण्यासाठी वापरू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नरेटिव्ह इफेक्टिव्ह, किंवा त्याचबरोबर त्याला जी कथा सांगायची, कथन करायचे ते आणखीन प्रभावी, इफेक्टिव्ह व्हावं यासाठी तो लिंग्विस्टिक डिव्हायसेससुद्धा वापरू शकतो. लिंग्विस्टिक डिव्हायसेस म्हणजे जे भाषा अलंकार असतात ते सुद्धा वापरू शकतात किंवा वापरले जातात. ऑल दीज फॅक्टर्स डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नरेशन, आणि हे सर्व वरील जे घटक आहेत ते त्या कथेचा पोत किंवा दर्जा आपल्याला सांगतात किंवा ठरवतात. अँड क्रिएट अँड इम्पॅक्ट ऑन द रीडर्स, आणि एक प्रकारे ते वाचकाच्या मनावरती एक चांगली छाप, एक प्रभाव सोडतात. ठीक आहे. तर दीज ऑल आर द मेन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ अ नोवेल. हे जे 6 घटक आहेत ते एखाद्या कथेचे, एखाद्या नॉवेलचे काय असणार आहेत, मेन एलिमेंट्स, मुख्य घटक. In the next video we will see about the types of the novel.